नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 60। आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय वाच। भूयोप्यह प्रवक्ष्यामि आदित्येश्वरमुत्तमं सर्वदुःखहरं पार्थ सर्वविघ्नविनाशनम्। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे युधिष्ठिर, मी पुन्हा सर्व दुःख विनाशक सर्व दुःख विघातक उत्तम आदित्येश्वराचा महिमा वर्णन करेन। हे आदित्येश्वर तीर्थ आयु लक्ष्मी वर्धक पुत्र स्वर्ग देणारे परम कल्याणकारी आहे। कुरुवंशोत्पन्न स्वर्ग मनुष्यलोक व पाताळात अन्य शोभायमान तीर्थ नाही। कुरुक्षेत्र गया गंगा नैमिषारण्य व पुष्कर वाराणसी केदार प्रयाग रुद्रनंदन स्वामी कार्तिक महाकाल सहस्ररुद्राक्ष इंद्रतीर्थ शुक्लतीर्थ ही सर्व तीर्थे आदित्येश्वर तीर्थाच्या 1/16 नाही। राजश्रेष्ठ आदित्य तीर्थात जे घडेल ते तुम्ही ऐका। मी वार्धक्याने पीडित आहे, पण स्नेहाने कथन करतो। सर्व तेजस्वी तपस्वी ऋषींनो ऐका। श्रीरुद्र सानिध्यात नंदी व स्कंद आदी गणाचं मी ऐकले आहे। पार्वतीदेवींनी श्री शंभूदेवांना रवी तीर्थाचे फल विचारले, तेव्हा श्री शंभू महादेवांनी प्रेमपूर्वक पार्वती देवीला सांगितले। श्रीरुद्रांनी उपदेशले सर्व मी एकाग्र चित्ताने ऐकले, ते मी सर्व तुला सांगेन। पांडव, तू हे लक्षपूर्वक ऐक। पूर्वी दुष्काळग्रस्त ब्राह्मण श्री नर्मदा तट आश्रयास आले। उद्दालक वशिष्ठ मांडव्य गौतम याज्ञवल्क्य गर्क शांडिल्य गालव नचिकेत विभांडक वालखिल्य आदी तसेच शापताप शंख जैमिनी गोबिल जैगी शव्य शतानिक हे सर्व ऋषी तिथे आले। त्यांनी नर्मदाची पूर्णता तीर्थयात्रा केली। क्रमशः ते ऋषी वृक्षांनी आच्छादलेले धावडा तेंदू पाटल वृक्षांनी उज्ज्वल आदित्येश्वर तीर्थाला पोचले। ते तिथे डाळिंब सादडा शमी केशर किंशुक वृक्षांनी परिपूर्ण होते। त्या महापुण्यमय सुगंधित पुष्पांनी भरलेल्या पुनाग्न नारळ खैर कल्पवृक्ष आदी वृक्षांनी पूर्ण अनेक श्वापदांनी भरलेले मृग मांजरांनी युक्त अस्वल हत्तींनी व्याप्त तसे वाघ चित्ता यासारख्या प्राणी शोभित वनात सर्व ऋषी प्रविष्ट झाले। तिथे त्या ऋषीने रक्तवर्णीय रक्तवस्त्रयुक्त लाल पुष्पमालांनी सुशोभित रक्तचंदनाने अलंकृत लाल आभूषणांनी विभूषित पाशास्त भयानक स्त्रियांना पाहिले। त्यांच्याजवळच काळ्या मेघांसह विशाल शहराचे भयानक चेहऱ्याचे हाती पाश घेतलेले पर्जन्य ऋषी अभावी वैराण्य प्रदेशामध्ये व्याकुळ पिवळ्या नेत्राचे पुरुषही पाहिले। तिथे ऋषींनी लांब जीभ असलेले विकराळ चेहऱ्याची तीक्ष्ण दातांची एक भयंकर आणि वृद्धशी पाहिली। भरत औषधपन्न कुरुश्रेष्ठ राजा। त्यानंतर ती स्त्री त्या समूहाजवळ गेली। त्या पापी लोकांनी स्वाधनात मग्न ब्राह्मणांना पाहिले। तपात गर्क समूह रूपात बसलेल्या ब्राह्मणांना म्हणाली, पूज्य, आमच्या स्वामींचे श्री नर्मदा तटावर वास्तव्य आहे। तिथे तुम्ही तिथे जाऊन त्यांचा त्वरित उद्धार करा। तिचे बोलणे ऐकून ते सर्वश्रेष्ठ ब्राह्मण शीघ्र श्री नर्मदा तटावर गेले आणि श्री नर्मदाचे दर्शन घेऊन काही ऋषी तिची स्तुती करू लागले। देवी, तुझा जय असो, तुला आमचा नमस्कार असो। ते म्हणाले, सिद्धगणांनो सेवित माई, तुला आमचा नमस्कार असो। हे पवित्र मंगलरूपी, तुला आमचा नमस्कार असो। सहस्र ब्राह्मणी सेवित श्रेष्ठ कुल श्री रुद्रोत्पन्न, तुला आमचा नमस्कार असो। पवित्र असलेल्या पावन करणारे, तुला आमचा नमस्कार असो। वरदायिनी देवी, तुला आमचा नमस्कार असो। शीतल जल असलेली सुखप्रद सर्व पापहारी नद्यांमध्ये श्रेष्ठ आश्चर्यकारक प्रभा असलेली, तुला आमचा नमस्कार असो। अनेक जीवांनी सेवित अंगवाली गंधर्व यक्ष सर्प आदींनी पवित्र करणारी, तू सदा पूजित आहेस। मोठमोठे हाती रेडे डुक्कर तुझे जल पितात। तुझे जल महातरंगमालांनी युक्त आहे। सर्वश्रेष्ठ सुखप्रद देवी, तुला आमचा नमस्कार असो। पापयुक्त पाशबंधनात असणाऱ्या आम्हा सर्वांना तू मुक्त करावे। मनुष्य तोपर्यंत नरकात भ्रमण करत राहतो जोपर्यंत तो तुझा जलाचा आश्रय घेत नाही। तुझे जल चंद्रसूर्यांचा स्पर्श झाल्याशिवाय मनुष्याला परमपद देते। कमलमुखी अनेक संसार भयाने पीडित अनेक पापांनी घेरलेले अनेक द्वंद्व राग द्वेष आदींनी समवेत मनुष्याच्या उद्धारात तूच गती आहेस। नद्या तुला येऊन मिळाल्यावर निशेष निर्मळ व पवित्र होतात। दुःख पीडितांना तू अभय देतेस। अनेक महापुरुष तुझ्या पूजनाने धन्य झाले। जोपर्यंत जीव तुझ्या उसळणाऱ्या जलतरंगांना स्पर्श करत नाही तोपर्यंत मलमूत्राने भरलेला देहाभिमानी अनेक नरकात भ्रमण राहतो। देवी, म्लेच्छ पुलिंद राक्षस ते तुझे पुण्य
जल पितात ते सुद्धा महाभयातून मुक्त होतात. मग त्या ब्राह्मणांच्या बाबतीत काय सांगावे, जे संसार बंधनात भयभीत झाले आहेत. या घोर कलियुगाच्या विस्तारामुळे सर्व नद्या सुकून जातात. परंतु हे देवी, तू आकाशाप्रमाणे जलघऊ पूर्ण होऊन शोभून दिसते. हे वरदायिनी देवी, या काळाचे पालन करून आम्हाला मोक्षप्राप्ती होऊ शकेल अशी आमच्यावर कृपा कर. जे तुझा आश्रय घेऊन तुला शरण येतात त्या पुत्राचे तू मातापित्यासह पालन करतेस. कृपा करून तू आमची पालन करते होऊन असा उपाय कर की पर्जन्य अभावी पडलेल्या भयंकर दुष्काळात आम्ही तरुण जाऊ. हे युधिष्ठिर, अशी स्तुती केल्यावर नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदाची मूर्ती ब्राह्मणांच्या सन्निधी प्रगट झाली. श्री मार्कंडेय दिले, हे राजा, जे ह्या नर्मदा स्तोत्राचे पठण करतात, भक्तिपूर्वक परमशांत होऊन श्रवण करतात, ते दिव्य वस्त्रभूषित शरीरधारी वृषभयुक्त यानाने रुद्रलोकात जातात. ते जे श्री नर्मदाला स्नान करून या स्तोत्राचे निरंतर जप करतात त्यांना अंतकाली श्री नर्मदा देवी उत्तम इष्ट व शीघ्र गती प्रदान करते. जो मनुष्य प्राप्तकाळी उठून व झोपताना प्रतिदिन या उत्तम स्तोत्राचे पठण करतो त्याला देवी श्री नर्मदा शरीराचा क्षय झाल्यावर स्वजलात आश्रय देते. तसे महाभाग सर्व पापातून पापमुक्त होऊन स्वर्गात आनंदाने दिव्य भोग भोगतात. अन्य नाही. हे भरतवंशोत्पन्न या स्तोत्राने प्रसन्न होऊन रेवा दक्षिणाभिमुख वाहत जलाने अभिषिक्त ब्राह्मणांनी वदली, मी तुम्हाला हे अमृत तत्व देते जे योगीजनही प्राप्त करत नाहीत, जे संपूर्ण देवांनाही दुर्लभ आहे. ते सर्व तुम्ही माझ्या कृपाप्रसादाने प्राप्त कराल. अशा पर हे राजा, त्या ब्राह्मणे अतिश्रेष्ठ वर मिळून प्रसन्न चित्ताने जात असताना एक महाशयने पाहिले. श्री मार्कंडेय वदिले, पार त्या लोकांनी नर्मदा तटावर स्थित स्नान पूजेत आसक्त 5 महाबलवान पुरुषांना पाहिले. राजा, सर्व वेदांग पारंगत ब्राह्मणांनी सांगितले, वनांमध्ये पाशधारी महाभयावह अतिचंचल शुभवाणीने बोलणाऱ्या भयंकर स्त्रिया वृद्ध पुरुषांना पाहून पुढे जायचे सायस नसते. ते सर्व परस्परांना पुन्हा पुन्हा पाहत होते. त्यांनी जो संवाद साधला तो तुम्ही ऐका. ते ब्राह्मणांना म्हणाले, आमचे 5 पुरुष नर्मदा तटावर वास्तव्य करत आहेत. श्रेष्ठ सज्जन, तुम्ही तिथे जाऊन त्यांचा त्वरित उद्धार करावा. हे शुभवचन ऐकून ब्राह्मण एकमेकांकडे पाहून वारंवार विचारू लागले, ते 5 पुरुष कुठे आहेत? ते कोणाचे आहेत? ते कोठून आले? त्या भयावह पुरुषांनी काय सांगितले? त्या पुरुषांनी सांगितले, आम्ही सर्वांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व तीर्थस्नान केले, पण त्यामुळे पापनाश झाला नाही. मात्र या तीर्थाच्या प्रभावाने पापरहित झालो. अग्नी व काळासमान ब्राह्मण, तुम्ही सर्व ऐका. देहधारीचे अधपतन करणारे भयानक अचिंत्य पापकृत्य आहेत. त्यापैकी आमच्यातील एका पापीने गुरुपत्नीशी समागम केला, दुसऱ्याने मित्राचे धन सोने चांदी आदी हडप केले, तिसऱ्याने ब्राह्मण हत्याचे घोर पाप केले, चौथ्याने अनिच्छेने सुरपान केले, 5व्याने अकारण गोहत्या केली. हे राजा, इच्छेविना त्या सर्वांचे पाप घडले. त्यावेळी ब्राह्मणाचे उद्धार ऐकून वचन ऐकून ते आश्चर्यचकित झाले. ते महापापी ब्राह्मणांची त्वरित आज्ञा मानून पापरहित झाले. श्री नर्मदाच्या या तीर्थाच्या प्रवाहाने प्रभावित होऊन इथे कोणत्याही रूपात पापाला प्रवेश असंभव आहे असा विचार करून त्या सर्व पापी जनांनी मनात श्री भगवानाचे ध्यान करून अग्निदेवाचे चिंतन केले. पवित्र श्री नर्मदा जला स्नान करून पितृदेवांचे तर्पण केले. हे पांडवश्रेष्ठ राजा, सूर्यनारायणाला प्रणाम करून हृदयात भगवान श्री विष्णूचे ध्यान करून प्रज्वलित होत असलेल्या अग्निदेवाची भक्तिपूर्वक परिक्रमा करून पापाने उद्विग्न होऊन सात्विक भाव स्वीकारून रजोगुण तसेच तमोगुणांचा त्याग करून श्री रेवाच्या उत्तम तटात सर्व पाप अग्नीत नष्ट केले. हे युधिष्ठिर, तेव्हा त्या ब्राह्मणांनी त्या लोकांना विमानात बसलेले पाहिले. ऋषींनी श्री नर्मदा तटात अतुलनीय आश्चर्य पाहिले. त्यापासून ते ब्राह्मण रोगद्वेषरहित होऊन प्रसन्न मनाने मोक्षाच्या इच्छेने आदित्य तीर्थाचे सेवन करतात. राजा, तुम्ही या तीर्थाचे पुण्य माझ्याद्वारे ऐका. हे राजा, वृद्ध भावाने पीडित असूनही भक्तीने प्रसन्न होऊन मी 2 कोसाच्या मध्येच स्थित होऊन त्या तीर्थाच्या उद्देशाने कथन करीन. ज्या प्रकारे कुरुक्षेत्र पुण्यदा आहे त्या प्रकारे सूर्यतीर्थे असल्याचे मी ऐकले आहे. हे राजा, श्री शंकराने कार्तिकेने स्वामींनी पूर्वीचे सांगितले आहे, सर्वांनी ऐकले आहे. मी सुद्धा तिथे जवळच होतो. ईश्वर वदले, हे षडानन, सूर्यग्रहण असताना आदित्य तीर्थ अथवा कुरुक्षेत्रात जाणाऱ्यास एकसारखेच फल असते. स्नान, दान, जप व विशेषतः होम कार्याचे आदित्य तीर्थास व कुरुक्षेत्रात निसंदेह समान पुण्य असते. ग्राम अथवा वनात सर्वत्र श्री नर्मदा पुण्यदाय आहे. रवी तीर्थात श्री रेवा विशेष पुण्यकाल प्रदायिनी आहे. षष्ठी तिथीला रविवार व्यतिपात वैधृती योग
संक्रांती अमावस्या अथवा ग्रहणाच्या वेळी इंद्रियांना जिंकून या तीर्थाची यात्रा करावी. काम क्रोधरहित राग द्वेषमुक्त होऊन हे राजा परमभक्तीने उपवास करून भगवान सानिध्य रात्री जागरण करून देवतांसाठी दीप प्रज्वलित करा. प्रेमपूर्वक श्री विष्णूची कथा ऐकावी. वेदाभ्यास करा. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्व वेदांचा पाठ करा. त्या तीर्थात जो एका ऋचेचा जरी पाठ करतो तो वेद पाठाचे फल प्राप्त करतो. तेथे गायत्री जपद्वारा 4 वेदांच्या पाठाचे फल प्राप्त होते. प्राप्त काही अन्नदान सुवरदान आदींनी ब्राह्मणाची पूजा करावी. भूमिदान वस्त्र शक्तिपूरक अन्नदान शक्ती छत्री पादत्राणे शय्या गृह आदीचे दान बैल हाती कन्यादान घोडा आदी गाडी विद्यादान आदी विद्वान ब्राह्मणांना दिलेले मानवास सर्वांकडून अभय प्राप्त होते. अर्थात शत्रू मित्र होतात. तसेच विषही अमृत होते. सारे ग्रह अनुकूल होतात. भगवान सूर्य त्यावर प्रसन्न होतात. हे राजा रवी तीर्थाचे हे सर्व फळ मी तुम्हाला सांगितले. जे भक्तिपूर्वक रवी तीर्थाचे शुभ फल श्रवण करतात ते सर्व पापातून मुक्त होतात. सर्व लोकांत निवास करतात. गोदानाने मनुष्याला जे पुण्य प्राप्त होते, भृगुदर्शनाने जे पुण्य मिळते, तसे केदार क्षेत्रात जे जल पिण्यास देऊन जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य इथे प्राप्त होते. 1 वर्ष पिंपळ वृक्षाच्या सेवा करत तिळमात्र दान करण्याचे फळ आदित्येश्वराच्या कीर्तनानेही मानव प्राप्त करतो. हे राजा ज्याचा प्रभाव ऐकायला जे फल मिळते ते सर्व मी तुम्हाला सांगेन. तुम्ही भक्तिमान आहात. जसे छिद्रयुक्त पात्रात ठेवलेले जल नष्ट होते तसे मानवाचे पाप नष्ट होते. तीर्थाजवळ पोहोचल्यावर माणूस निःसंशय कृतार्थ होतो. मरणोत्तर त्याला पुनर्जन्म मिळत नाही. हे पांडव या परम गुप्त तीर्थाविषयी मी तुम्हाला सांगितले. महापापी कृतज्ञ तसेच स्वामी व मित्रांचा घात करणाऱ्यांपासून या तीर्थाचा महिमा गुप्त ठेवायस हवा. हा स्कंद पुराणातील रेवाखाडच्या पूर्वभागातील आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 60वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.